नमस्कार मंडळी. तर आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, अक्षय तृतीया हे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आणि खूपच महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. 3.5 शुभ मुहूर्त कोणते? तर दसरा, दिवाळीचा पाडवा तो अर्धा मुहूर्त आणि गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया, दसरा आणि गुढीपाडवा हे 3 पूर्ण आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा, असे हे 3.5 शुभ मुहूर्त असतात की या दिवशी आपण काहीही केलं त्याचं म्हणजे त्याचं वाढ होते आणि ते दिवसच खूप शुभ असतात. त्या दिवशी आपण कोणतेही नवीन कार्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मुहूर्त बघायची गरज नाही, ते दिवस शुभच असतात. तर त्यापैकीच एक आहे अक्षय तृतीया आणि आजचा दिवस हा खूपच शुभ मानला जातो. या दिवशी सोने चांदी खरेदी करायची परंपरा आहे, कारण की असं म्हणतात या दिवशी जे काही आपण घेतो ते त्यात वाढ होत जाते आणि त्याचे कधीच क्षय होत नाही, म्हणजेच ते कधीच संपत नाही. त्यामुळे खूपसे लोक आजच्या दिवसात सोने चांदी घेतात. ज्यांना सोने चांदी नाही घेणं होत त्यांनी काय घ्यावं तेही मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्याचे मी लिंक देईल तुम्हाला, तो नक्की बघा. तर इकडे अक्षय तृतीया होती, त्यामुळे इकडे मी मस्तपैकी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण की असे जे शुभ दिवस असतात त्या दिवशी देवपूजा करायला एक वेगळाच आनंद येतो. त्यानंतर इकडे शेगडी ज्याच्यावर आपण अन्न बनवतो त्या शेगडीची आज पूजा करायचा मान आहे, कारण की असं म्हणतात की आजच्या दिवशी माता अन्नपूर्णा यांचाही जन्म झालेला होता आणि त्यामुळे त्यांच्या रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत, म्हणजे ज्याच्यावर आता आपण अन्न शिजवतो ते म्हणजे शेगडी, त्यामुळे आपण शेगडीचीही पूजा करायचं. अन्नाची पूजा करतात आज खूप ठिकाणी, म्हणजे कलश वगैरे भरून त्यामध्ये आपण अन्नाची पूजा करतो, तसेच म्हणजे जे तांदूळ गहू वगैरे असतात त्याची. त्यामुळे ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो ते म्हणजे गॅसची शेगडी, किंवा जर काही जण इंडक्शन वगैरे, तर जुन्या काळात चुलींची वगैरे, म्हणजे गावाकडे चुलींची वगैरे पूजा करतात आजच्या दिवशी. तर त्यामुळे मी इकडे गॅसची पूजा करून घेतलेली आहे. आणि आजच्या दिवशी स्वस्तिक काढायचं, म्हणजे स्वस्तिकचं चिन्ह हे खूपच शुभ प्रतीक मानलं जातं. त्यामुळे इकडे वर आणि किचन म्हणजे मागे भिंतीला आणि इकडे शेगडीवर मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तर आजच्या दिवसाला आणखीन विशेष महत्त्व असं की असं मानलं जातं आजचा दिवस हा भगवान परशुराम यांचीही जयंती म्हणून साजरा करतात. तसेच आज बसवेश्वर महाराजांचीही जयंती असते. सगळीकडे आमच्या इकडे तर वातावरण खूप आहे, म्हणजे इकडं मंडप वगैरे घालतात आणि त्यांची मूर्ती स्थापन करतात, त्यामुळे वातावरण खूप छान आहे इकडं सध्या आमच्या शहरामध्ये देखील. तर इकडे मी अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली देवांना, गॅसच्या शेगडीला. त्यानंतर आज जे आपले पितृ असतात, म्हणजे जे आपल्या घरातील वारलेले सदस्य असतात त्यांची देखील आज पूजा करतात, त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतात. तर इकडे माझे सासरे जे की आता हयात नाही आहेत, त्यांची मी इकडे फोटोची पूजा करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इकडे मी उंबरठ्यावर रांगोळी काढण्यासाठी घेतलेली आहे. ही ॲक्च्युली एक नवीन डिझाईन मी पाहिलेली होती आणि मला ही खूप टाईमपासून ट्राय करायची होती. एकदम परफेक्ट तर नाही आली, पण छान दिसत आहे उंबरठ्यावर रांगोळी. आणि हो, अक्षय तृतीयेलाच म्हणजे आजच्या दिवशी असंही मानलं जातं की भागीरथी यांना प्रसन्न होऊन गंगा नदी जी आहे, गंगा माता आजच्या दिवशीच धर्तीवर अवतरित झाली होती, म्हणजे आजच्या दिवशीच गंगा वाहायला लागली होती, म्हणजे त्यांचं हे झालं होतं पृथ्वीवर. तर इकडे रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी बनवत होते स्वतःसाठी चहा, कारण की आता मला स्वयंपाकाला सुरुवात करायचीच होती, पण म्हणलं की पहिला 1 कप चहा पिऊयात, थोडं रिलॅक्स करूयात, कारण की देवपूजा वगैरे आज माझा खूप टाईम गेला, सर्व देव घासून वगैरे स्वच्छ पूजा केली, त्यामुळे मग म्हणलं पटकन पहिला चहा पिऊन घेऊयात, त्यानंतर इकडे स्वयंपाकाला लावूयात. चहा शिजेपर्यंत मी कुकर लावून घेतला, म्हणलं की टाईम वेस्ट करायला नको थोडा पण, कारण की थोडासा वेळ जास्त झालेला होता. इकडे पटकन कुकर लावून घेतला, कुकर ठेवला बाजूला. कुकरमध्येच बटाटेही शिजवायला घातलेले होते, म्हणजे वरणचा पण इंतजाम होईल आणि भाजी पण होईल त्यातच, आणि भात तर होणारच होणार. त्यामुळे इकडे कुकर लावला, त्यानंतर चहा गाळून घेतला. ॲक्च्युली चहा माझा थंड झाला होता, कारण की मी खूपच जास्त उकळला होता, त्यामुळे इकडे गॅस बंद करून पुन्हा एकदा गॅस लावून गॅस वेस्ट झाला माझा. पण काय करणार, कामात असं होतच राहतं. हे हाऊसवाईफ चांगलंच समजू शकतात की एक काम करेपर्यंत दुसऱ्याला उशीर होतो. तर इकडं म्हणलं की 2 मिनटे शांतीत बसून निवांत चहा एन्जॉय करावा, कारण की चहा असं निवांत बसून एन्जॉय केलं तरच मजा आहे. तर इकडे आज म्हणजे आमरस बनवणार होतं, त्यामुळे आमरससोबत पुऱ्या पण बनवावं म्हणलं, पण यांना चपाती वगैरे बनवले. मग चपाती आणि पुऱ्यांसाठी पीठ तिंबलं पहिला, तरी कणिक तिंबून ठेवलं बाजूला. त्यानंतर इकडे वरण करायला घेतली, आणि वरण आणि बटाट्याची भाजी हा होता आजचा मेन्यू. त्यानंतर इकडे आंबे मी थोडा वेळ पाण्यात भिजू घातलेले होते. असं म्हणतात की रस करायच्या अगोदर ना आंबे असं भिजवून घालायचं, म्हणजे पाण्यात भिजवून ठेवायचं, त्यामुळे चांगले होता, म्हणजे ते हे होतात थोडेसे, त्यामुळे इकडे आंबे भिजू ठेवले होते. त्यानंतर इकडे लागले स्वयंपाकाला. आता चपात्या भाजी वगैरे करून झालेलं होतं. आता इकडे मी पुऱ्या तळायला घेतलेले होते. तेल थोडंसं गरम झालेलं होतं आणि मला खूप जास्त तेल घ्यायला नाही आवडत, त्यामुळे मी थोडंसं तेल घेऊन त्यातच भजी पण करून घेतले, पापड तळून घेतले. आणि इकडे मी ताट बनवले माझ्या सासऱ्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी, तसंच देवाऱ्यावर देखील नैवेद्य दाखवून घेतला.
तर आजचा दिवस पितरांची आठवण काढण्यासाठी व त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी खूपच शुभ मानला जातो. तर मंडळी, अशा प्रकारे अक्षय तृतीयाची पूजा, नैवेद्य, जेवण सर्व झालेलं आहे. त्यानंतरचा व्हिडिओ मी शूट केला आहे, पण तो येईल नेक्स्ट पार्टमध्ये, कारण की तुम्हाला कळेल की अक्षय तृतीयाला आम्ही काय खरेदी केलेली आहे. तर त्याचा व्हिडिओ अनबॉक्सिंग वगैरे ते एका पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला. आज एवढंच. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.